तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण 10 मे पासून संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवरनं आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या केवळ एकमेव ध्येयासाठी हे धोरण ठेवून समर्थांच्या वाङ्मयावर भाष्य करणे हा एक उपक्रम चालू आहे. या संत समागम फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण समर्थ रामदासांच्या वाङ्मयाच्या अनेक आयामांचा विचार केलेला आहे. समर्थ रामदासांनी जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध असलेला दासबोध ग्रंथ आणि मनाचे श्लोक एवढंच बहुतांश जणांना माहिती आहे. त्याचा दोष इतरांना देऊन नाही चालणार, कारण आम्हीच हे वाङ्मय इतरांसाठी उघडं केलं नाही, इतरांना देण्यासाठी आमचे हात आम्ही पुढे केले नाहीत. आणि समर्थ केवळ एका संप्रदायापुरते सीमित करून ठेवणे हे आमचं करंटेपण आहे. वडील ग्रामणी करून गेले, समर्थ युगधर्म निरूपणामध्ये सांगतात, दासबोधामध्ये, ते आम्ही भोगतो आहोत. मग यातून आम्ही काही अर्थ घ्यायचा का नाही? म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी या व्यासपीठावरून
अनेकांना समर्थांच्या वाङ्मयावर भाष्य करण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. आपल्यापैकी अनेक जण या व्यासपीठावरून समर्थांच्या वाङ्मयावर चिंतन करतायत, अभ्यास करून आपली मतं मांडतायत. हे समर्थ संप्रदायासाठी भूषणावह आहे. ज्यांनी केवळ समर्थ आमचे किंवा आम्हीच फक्त समर्थांचे आहोत असा एक अलिखित नियम करून तो सर्वदूर सर्व प्रसिद्ध केला, त्यांच्याकडनं या गोष्टी झाल्या नाहीत. पण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासार्थींनी, ते केवळ अभ्यासार्थी आहेत का, ते साधक आहेत. परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर यांनी 36 वर्षापूर्वी ज्या उपक्रमाचं बीजारोपण केलं, तो दासबोध सखोल अभ्यास आज समर्थ संप्रदायामध्ये अत्यंत शिस्तबद्ध आणि ज्या अभ्यासाला एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त झालेली आहे, नावातच सखोल आहे, अशा साधकांनी समर्थ वाङ्मयावर भाष्य, तेही अभ्यासपूर्वक प्रकट करणं ही समर्थांची कृपा असल्याशिवाय नाही होत. आपण आजपासून समर्थकृत आरत्या या विषयाचा विचार करणार आहोत. मी जेव्हा काही लोकांच्या घरी जातो आणि जेव्हा अशी चर्चा निघते, तेव्हा लोक आश्चर्याने पाहत राहतात की ही आरती समर्थ रामदासांनी लिहिली आहे. प्रश्न विचारतात ते. वर्षानुवर्षापासून आम्ही आरत्या म्हणतो, पण आम्हाला माहिती नाही की त्या आरतीतला भाव काय आहे, आरती कुणी रचलेली आहे. मुळात ज्या आरती शब्दाचाच अर्थ हा आर्त आहे, आर्तता. मूळ शब्द आरती आहे. आरती, आरती नव्हे, आरती. आणि आरती म्हणजे आर्ततेने म्हटली गेलेली एखादी काव्य रचना, आर्तता आहे. त्यातला विशेष भाव हा असलाच पाहिजे. आम्ही आरत्या म्हणताना कुठल्या भावाने म्हणतो? चढाओढीने म्हणतो. आरती चालू आहे का भांडणं चालू आहेत हेच समजत नाही. अनेक आयाम मी आपल्या समोर आत्तापर्यंत मांडत आलो. समर्थांसारखं परिभ्रमण कुणी केले नाही, समर्थांसारखं लेखन कुणी केलं नाही, समर्थांसारखी बलसंपन्नता कुणाकडे नव्हती. म्हणजे एकटा एक गुण नव्हे, या सगळ्या गुणांनी अलंकृत असलेलं व्यक्तिमत्व आचार्य किशोरजी व्यास. स्वामी गोविंददेव गिरी असं म्हणाले जांबेला, मागच्या 5000 वर्षात मला असं व्यक्तिमत्व शोधून दाखवा. असं व्यक्तिमत्व नाहीये. 350 वर्षापूर्वी आरती करावी लागते. आरत्यांचे प्रकार आहेत, आरत्यांमधले रस आहेत, अर्थपूर्ण आरत्या आहेत, प्रसंगावर आधारित उत्स्फूर्तपणे बहरलेली शब्द रचना आहे.
असे एक नव्हे, दोन नव्हे, 81 आरत्या समर्थ रामदासांनी लिहिल्या. 81 आरत्या. 350 वर्षापूर्वी आध्यात्मिक क्षेत्रातल्या एखाद्या संतांनी, एखाद्या महानुभावानी, एखाद्या सज्जनानी 81 आरत्या लिहिलेल्या आहेत असं उदाहरण आपल्याला दुसरं सापडत नाही. हा एक विशेष भाव आहे समर्थांच्या चरित्रातला. किती मोठे भाग्यवान आहेत आपण. अशा अनेक गुणांनी अलंकृत असलेल्या समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण करतो आहोत. 81 आरत्या रचणारे समर्थ रामदास हे एकमेव संत आहेत. खरं तर टाकळीला असताना साधना काळात समर्थांकडे काय होतं? गेयता होती का याचा काही अनुभव होता? म्हणून समर्थ टाकळीला असं म्हणतात, श्रोती व्हावे सावधान, मना आले ते गाईन, ताल जातो एकीकडे, गाणे माझे भलतीकडे, शेंडा मूळ ते न कळे, माझे गाण्याची मोकळे, रामी रामदास म्हणे, जेणे गुंतती शहाणे. असं सगळं आहे. मला गाता येत नाहीये, मला तालांचे प्रकार माहिती नाहीयेत, माझ्या गळ्याला गेयता नाहीये, मला शब्दांची परख नाहीये, मी काय म्हणतोय त्याला सूर नाहीये, ताल नाहीये, अर्थ वेगळाच आहे आणि मी गातोय वेगळ्याच भावानी. पण शेवटी समर्थ म्हणतात, रामी रामदास म्हणे, जेणे गुंतती शहाणे. वेड्यांना गुंतवून ठेवणं सोपं आहे, शहाणे गुंतून पडतायत. हे समर्थांच्या अलौकिक प्रतिभेचा एक किरण आहे. माझा शेंडा बूड नसलेल्या, सूर ताल नसलेल्या, शब्दांचा अर्थ नसलेल्या, माझ्या गळ्याला गेयता नसणाऱ्या माझ्या गाण्यामध्ये शहाणे गुंतून पडलेले आहेत. ही खासियत आहे का नाही? आपण आता 3 दिवस 3 सत्र समर्थांच्या संगीतावर ऐकली. आपल्या याच व्यासपीठाच्या सदस्य सौ मेधा कुलकर्णी त्यांनी समर्थांच्या संगीत विषयक असलेल्या त्यांच्या प्रगाढ ज्ञानावर 3 सत्र आपल्याला चिंतन त्यांनी मांडलं. किती सुरांचं, किती तालांचं ज्ञान आहे. आपल्याला माहिती आहे, आत्माराम महाराज जे आहेत त्यांनी दास विश्रामधाम नावाचा ग्रंथ लिहिलाय. समर्थांचं एकमेव चरित्र आहे की ज्या चरित्रामध्ये त्या प्रसंगाला अनुरूप अभंग आहे, त्या प्रसंगाला अनुरूप पद आहे आणि त्या पदाची चाल आहे, त्या अभंगाची चाल आहे, कुठला राग आहे, कुठल्या जातीचं काव्य आहे, हे सगळं आत्माराम महाराजांनी दास विश्राम धाम या ग्रंथामध्ये समर्थांचं चरित्र 4 खंडाचं चरित्र आहे. एवढं मोठं चरित्र समर्थांचं झालंच नाही अजून.
किती ज्ञान आहे संगीताचं समर्थ रामदासांना. आपण या 3 सत्रांमध्ये ऐकलं. मेधा कुलकर्णींनी अत्यंत सुरेख हा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला. आपल्याला आश्चर्य व्हायला लागलं की समर्थांनी एवढं ज्ञान संगीताचं कुठे मिळवलं असेल. खनाळामध्ये जाऊन राहे, सर्वत्राची चिंता वाहे, असं हे व्यक्तिमत्व संगीताचा अभ्यास कधी केला. पण समर्थ मागणे मागताना मागतात ना, मला ताल दे, सूर दे, धात माता दे, धन्य ते गायनी कळा. उगीच नाही म्हणाले समर्थ. समर्थांना असं वाटलं असेल माणूस पूजा एकटा करतो. खरं आहे ना, पूजेच्या वेळी सगळेच जमतात असं नाही आहे. पूजा उपासना एकटे एकटे असते, पण आरती आहे म्हणलं की सगळे गोळा होतात. चला आरतीला, चला आरतीला. 10 दिवस गणपती बाप्पाला आपण बसवतो. आरतीच्या वेळी किती लोक येतात. सुरुवात झाल्याबरोबर लोक घरातून गणपतीच्या आरतीला येतात. सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी पहा तुम्ही, सगळी गल्ली गोळा होते. पूजेला मात्र ज्यांच्याकडे पूजा ठेवलेली आहे तेच एकटे असतात. आरतीमधून अनेकांना एकत्रित करणारा जो भाव आहे तो व्यष्टीतून परमेष्टीकडे जाणारा भाव आहे. व्यष्टी एक आहे, समष्टी अनेक लोक आहेत, सृष्टी अखल विश्वाचा विचार आहे, जगताचा विचार आहे, आणि परमेष्टी अनेक जगांच्या, अनेक गॅलेक्सीज, अनेक आकाशगंगा ज्यामध्ये आहेत ती परमेष्टी आहे. व्यष्टीतून परमेष्टीकडे जाणारा प्रवास समर्थ रामदासांना आरतीतून अभिप्रेत आहे. अला कणा आ, तला पहिली वेलांटी आणि वर रफार. आरती हा संस्कृत शब्द आहे. या शब्दापासून आरती हा शब्द तयार झाला. अष्टसात्विक भाव जागृत होतात अशी अर्थता घेऊन शब्दांच्या माध्यमातून वैखरी वाणी देवता शारदेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश उजळणारा दीप पंचारतीमध्ये लावायचा आणि आमच्या हाताचं तबक करून आपल्या आत्मप्रभेच्या ज्योतीने त्या देवतेची पूजा करायची, आरती करायची. आणि शेवटी आपला भाव असा झाला पाहिजे, मी तूपणाची झाली बोळवण. आता मी नाहीये, आता तू नाहीयेस. अद्वैत प्रतिपादन, द्वैत संपलेलं आहे. आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात, जे विनाशी आहे, जे नाशिवंत आहे आणि जे तुझ्यासोबत येणार नाही ते तुम्हाला दिलंस की तुला दुसऱ्या क्षणाला तुझं आढळपद देऊन टाकतो. आपल्या हातातल्या ज्योतीने तेजाची आरती करायची, त्याची तेज तत्वाची आरती करायची आणि शेवटी भाव यायचा, मी तूपणाची झाली बोळवण. दत्तात्रयाच्या आरतीमध्ये हा चरण आहे.
आता नुकतीच दत्त जयंती झालेली आहे. मी आणि तू वेगळा नाहीच आहे. चार महावाक्य आपल्या समोर आली पाहिजेत. अहम ब्रह्मास्मी. तू आणि मी वेगळा नाही आहे. जो तू आहेस तोच मी आहे. ही आर्तता आणि ही भावना आणि ही अवस्था निर्माण होण्यासाठी म्हणून आरतीचं गायन आहे. फक्त आर्तता आहे का समर्थांच्या आरत्यांमध्ये? आपण 81 आरत्या जर पाहिल्या, आर्तता तर हा स्थायी भाव आहे. पण काही आरत्यांमध्ये केवळ आर्तता नाहीये. काही ठिकाणी त्या भगवंताची देवतेची स्तुती आहे. काही ठिकाणी त्या देवतेने केलेलं अगाध कर्तृत्वाचा महिमा आहे. काही ठिकाणी त्याच्या सगुण ध्यानाचं वर्णन आहे. काही ठिकाणी त्या भगवंताच्या परिसराच्या सौंदर्याचं वर्णन आहे. उदाहरण घ्यायचं, श्रीरामाच्या कार्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. साफल्या निजवल्या कौसल्या माता, आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडन खंडन संसार मूळ. संसाराच्या मुळाचं खंडन करणारा प्रभू श्रीराम आहे. तो रविकुळ मंडन आहे. सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. तू त्रिभुवनाचा नायक आहेस आणि तुझं कर्तृत्व काय त्याचं वर्णन या आरतीत आहे. गणपतीच्या आरतीमध्ये त्याला किती त्याचं वर्णन आहे. हिरे जगडीत मुकुट काय घातलाय, चंदनाच्या 3 उटी लावलेल्या आहेत. चंदनाच्या 3 उटी कशा? चंदनासोबत कुंकुम आहे आणि केशर आहे. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, समर्थांची जी मूळ आरती आहे गणपतीची, त्या मूळ आरतीमध्ये केवळ 2च कडवे आहेत. एक पहिलं आणि दुसरं लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. मधलं जे कडवं आहे की ज्यामध्ये दागिन्यांचं आणि आभूषणांचं वर्णन आहे, ते कडवंच नाहीये. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा या आरतीमध्ये 2 कडवे मूळ संहितेत नाहीयेत. 4 कडव्यांची ही आरती आहे, त्यापैकी 2च कडवे आहेत. परिसराचं वर्णन समर्थांनी काही आरत्यांमध्ये केलेलं आहे. व्यंकटेशाची आरती समर्थ दक्षिणेत जाऊन आले, आपल्याला माहिती आहे. शब्दमाळा, सुमनमाळा, पालेमाळा, कवित्व कला लक्षण. दासबोधामध्ये समर्थ अनेक देवदेवतांचं वर्णन करतात, त्यांच्या नैवेद्याचं वर्णन करतात, त्यांच्या भोवतालच्या परिसराचं वर्णन करतात. नाना नाटक रचना हाटक वर्णाचे, थक्कित मानस पाहता स्थळ भगवंताचे. त्या व्यंकटेश्वराचं मंदिर आणि ते परिसर पाहताना माणसाचं मन हे थक्क होऊन जाईल, असं परिसराचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. अनेक प्रकार समर्थांनी आरत्यांमध्ये केलेले आहेत. देवतांच्या आरत्या आहेत, अनेक देवतांच्या आरत्या आहेत. सद्गुरूंची आरती समर्थांनी केलेली आहे, संतांची आरती केली आहे.
मी जसं आपल्याला म्हणालो की 350 वर्षापूर्वी 81 आरत्यांची रचना करणारे समर्थ रामदास एकमेव संत आहेत. त्याचप्रमाणे संतांच्या आरतीमध्ये अनेक जाती पंथांच्या संतांची आरती करणारे, आणि त्या संतांची संख्या किती आहे? 62 संतांची आरती समर्थ रामदासांनी केलेली आहे. आहे तुळना? तुझी तुळना त्यासी नस आहे. 62 संतांची आरती करणारे समर्थ रामदास आहेत. अहो, नदीवर आरती केली आहे. समर्थांचे एक चरित्रकार आहेत, सदाशिव खंडो आळतेकर, कराडचे. सदाशिव खंडो आळतेकर आणि यशवंतराव चव्हाण हे अत्यंत परमसख्य या दोघांमध्ये. सदाशिव खंडो आळतेकरांनी जे समर्थांचं चरित्र लिहिलंय त्यामध्ये ते असं म्हणतात की समर्थांची पहिली आरती झाली असेल ती कृष्णाची, नदीची आरती. कारण आपल्याला माहिती आहे की समर्थ 1645-1646 दरम्यान कृष्णाकाठी विसावलेले आहेत. महाबळेश्वरचा तो सगळा परिसर त्यांनी निहाळला आणि कृष्णेच्या काठावर आले. समर्थांनी जी आरती केलेली आहे ती आरती अत्यंत नदीसारखी खळखळणारी आरती आहे. कृष्णामाईवर केलेली आरती आहे. तुम्ही कराडला कधी जा. मी मागे आपल्याला म्हणालो की कराड हे अत्यंत सौंदर्यपूर्ण, अत्यंत सुरेख शहर आहे. अनेक समर्थ भक्त, अहो स्वतः गोंदवलेकर महाराजांनी स्थापित मंदिर कराडमध्ये आहे. श्रीधर स्वामींचं स्थापित असलेला एक आश्रम कराडमध्ये आहे. कृष्णामाईचं मंदिर कराडच्या कृष्णेच्या घाटावर आहे आणि मोठी यात्रा भरते. आपल्या या व्यासपीठावर कराडमध्ये असलेल्या समर्थ भक्त प्रतिभा पोरे, समर्थ भक्त वैशाली देशपांडे, समर्थ भक्त अनंतराव बोधे अशी बरीच मंडळी आहेत. अत्यंत रुचकर शुद्ध पाणी. समर्थ असं म्हणालेत की जगाच्या पाठीवर असा संगम पाहिलेला नाहीये. 2 नद्या अशा समोरासमोर येतात आणि पुढे निघून जातात. द्वैताचं अद्वैत होणारं ते जे ठिकाण आहे ते कराड आहे. कराडला कृष्णामाईचं मंदिर आहे आणि काय पात्र मोठं आहे तुम्हाला सांगू. त्या पात्राच्या काठावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. फार सुरेख व्यवस्थापन आहे त्या समाधीचं. सकाळ संध्याकाळ मंद संगीत लागतं. सकाळी किमान 500 ते 1000 लोक असतील, 1000 लोकांच्या जवळपास त्या काठावर आणि त्या समाधी स्थळाभोवती फिरायला आलेली लोक. फार सुरेख मेंटेन केलंय. लॉन असेल, झाडी असतील, लावलेले दिवे आहेत, मुलांची खेळण्याच्या वस्तू आहेत आणि समाधीचा परिसर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ शुचितापूर्वक ठेवलेला आहे. सुखसरिते गुणभरिते दुरिते निवारी, निस्संगा भवगंगा चिद्गंगा तारी, श्रीकृष्णे अवतार जलवेशधारी, जलमय देहे निर्मल साक्षात हारी. अशी कृष्णेची आरती समर्थांनी रचलेली आहे. जय देवी जय माय कृष्णे, आलो तुझिया उदरा निरसी मम तृष्णे. कसली तृष्णा आहे, कसली आस आहे.
धर्मसंस्थापना, हिंदवी स्वराज्याचं बीजारोपण चालू आहे. 1645 1646 ला हे तो राज्य, हे राज्य व्हावे, हे तो श्रेंची इच्छा असं म्हणून नांगर लावलेला आहे. असं म्हणून किल्ले घ्यायची शपथ घेतलेली आहे रोहिडेश्वराला. क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्या वय काय हो त्यांच्या मित्रांचं, त्यांचं एवढ्या कमी वयामध्ये एक बीजारोपण स्वराज्याचं होत आहे आणि एक बीजारोपण धर्मसंस्थापनेचं होत आहे. मानवी रसद पुरवण्याचं काम त्या काळामध्ये समर्थांच्या हातून झालेलं आहे. 1645च्या दरम्यान स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्या जातीये. 1650 मध्ये तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेले आहेत. समर्थ रामदास स्वामी जे 22 वर्षांनी मोठे आहेत शिवाजी महाराजांना, शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवल्यानंतर 1.5-2 वर्षाच्या काळाने गेलेले आहेत. आपण पत्रांचा अभ्यास केला, एवढ्या पत्रांचे संदर्भ आहेत, सगळं लिखित स्वरूपात आहे. तरी आमच्या मनात आशंका आहे. अनेक आरत्या समर्थांनी लिहिल्या, त्याचं किती वर्णन करावं. आपल्याला ह्या आरत्यांचा अभ्यास करायचा आहे. मी आपल्याला म्हणालो की देवता विषयक आहेत, सद्गुरूंची आरती आहे, 62 संतांची आरती समर्थांनी लिहिलेली आहे, नदीची आरती आहे, अहो ग्रंथाची आरती आहे, भगवद्गीतेची आरती आहे, ब्रह्मविषयक आरत्या आहेत. श्रीराम हे समर्थांचं आराध्य दैवत. सगळ्यात जास्त आरत्या संत रामदासांच्या प्रभू श्रीरामचंद्रांवर आहेत. 15 आरत्या रामांवर आहेत. 81 पैकी 15 आरत्या या प्रभू श्रीरामचंद्रांवर आहेत. दशावतारांच्या आरत्या आहेत, देवीच्या आरत्या आहेत, महाकाली, शांतादुर्गा, दत्तात्रय माऊली, ज्ञानेश्वर माऊली, खंडोबा, सरस्वती, आत्माराम ग्रंथ, हनुमंत. एवढेच प्रकार नाही आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की समर्थांनी काकडारती लिहिली, धुपारती लिहिली, शेजारती लिहिली. काकडारतीसाठी सतीबाईचं पोतेर सुद्धा वापरलं. त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबीला, द्वैत घृते तिंबीला. त्रिगुण काकडा, 3 पेड्यांचा काकडा आहे. कशामध्ये तिंबलाय? भिजला नाही, लिहिला तिंबीला. कणिक तिंबताना पाहिलंय तुम्ही कधी? कणिक तिंबताना पाहिले असेल तर तुम्हाला या तिंबीला या शब्दाचा अर्थ समजेल. एक जीव. पुन्हा अद्वैत प्रतिपादन आहे. पुन्हा वेष्टीतून परमेष्टीकडे जाण्याचा मार्ग आहे. पुन्हा मी तूपणाची बोळवण करण्याचा हा मार्ग आहे. अनेक रसांचा आविष्कार समर्थांच्या आरत्यांमध्ये आहे. अनेक रस आहेत. वीर रस आहे, भयानक रस आहे. हनुमंतांच्या आरत्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जय देव जय देव जय हनुमंता, तुमचे नि प्रतापे न भिये कृतांता. दुमदुमले पाताळ उठला पडभर, धगधगीला धरणीधर मानीला खेद, कडाडीले पर्वत उडुगण उच्छेद.
रामी रामदासा शक्तीचा शोध, जयदेव जयदेव जय हनुमंता. वीर रस आहे, भयानक रस आहे, शांत रस आहे. ब्रह्मरूप श्रीरामाची आरती करताना डोळे मिटून आरती म्हणा. अत्यंत संथ लयीत म्हणलेली ही आरती शांत रसाचं प्रतीक आहे. हास्यरस आहे, विनोद आहे. दत्तात्रयाच्या आरतीमध्ये हा हास्यरस आपल्याला सापडतो. माता अनुसयेचं सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव लहान बालकांचं रूप घेऊन आले. ते वर्णन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या ब्रह्मा विष्णू महेशांची फजिती कशी झाली तेही आपल्याला माहिती आहे. दशावतारांच्या मध्ये बौद्धावताराची आरती करत असताना समर्थ म्हणतात, तुवा डोळेची झाकिले अवघा तमासा पाहिला, दास म्हणे कैसा धीर, देव झाला बधीर. हा हास्यरस आहे. देवालाच बधीर केलंय. तुला कुठल्याही संवेदना राहिल्या नाहीत. आता डोळे मिटून काय घेतलेस तू? भक्तिरस, आर्तता सगळीकडे ओतप्रोत भरलेली आहे. करुण रस आहे. पुन्हा श्रीरामाची आरती आहे. तो हा राघव स्वामी रामदासाचा. अत्यंत कारुण्यतेने, प्रत्येक शब्दात कारुण्य समर्थांची आरती आहे. समर्थांच्या आरत्या म्हणजे शब्द सुमनांच्या माळा आहेत. ओघवती भाषा आहे, रसवती आहे, रसवंती आहे. चपकल शब्दांनी युक्त असलेल्या या आरत्या आहेत. अनेक नवीन शब्दांची समर्थ रामदासांनी उत्पत्ती केलेली आहे. जळमळ, ढळमळ, अघवे, अघवी, भंबाळ अनेक शब्द आहेत. शब्दसृष्टीचे उत्पत्ती करते समर्थ रामदास स्वामी आहेत. त्यांचे शब्द तुम्हाला मराठी शब्दकोशामध्ये सापडणार नाहीत. आणि फार व्याकरणाच्या नियमाला धरून बसलेले आहेत समर्थ असंही दिसत नाही. अनेक शब्द त्यांनी त्या वाक्याला साजेस अर्थ देतील शब्दाची तोडमोड केलेली आहे. पण आपल्याला जाणवणार नाही की शब्द इथं कसा फिरवला आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने अत्यंत भाव विभोर अवस्थेत भगवंतावर आपला जीव ओवाळून टाकावा अशी काकडार्थी आहे. जीवी जीवा प्रकाशली कैसी निजात्म ज्योती. हा प्रश्न आहे का? कैसी निजात्म ज्योती. आत्मज्योतीच्या प्रकटनाचं हे वर्णन आहे. तुम्ही कधी देवासमोरचा दिवा तो शांत होताना पाहिलाय का? तुम्ही आवर्जून पहा. ती जी ज्योत आहे ना, तेल संपलं, वातीचा बराचसा भाग जळून गेला आणि ती ज्योत अत्यंत सहज आणि सुलभपणे त्या वातीला सोडते आणि ती अनंतात विलीन होते. आरती करताना आपल्या देहाचं ममत्व असं सुटलं पाहिजे आणि मीतूपणाची झाली बोळवण हा अनुभव आपल्याला आला पाहिजे.
अशा पद्धतीनं आरती म्हणता आली पाहिजे. आरत्या 81 आहेत आणि जशा देवांच्या आरत्या आहेत, देवतांच्या आरत्या आहेत, संतांच्या आरत्या आहेत, ग्रंथाची आरती आहे, नदीची आरती आहे. अनेक आरत्यांमध्ये अनेक प्रकार, अनेक रस समर्थांनी पेरलेले आहेत. गणपतीची आरती, सुखकर्ता दुःखहर्ता, ही आपण आरती म्हणतो. समर्थवरती सुनील दादा चिंचोळकरांनी असं सांगितलं की ही आरती मोरगावला समर्थांनी रचलेली आहे. परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारती किंवा मूळ संहिता जी आहे त्यामध्ये केवळ 2 कडवे आहेत. पण मला असं नेहमी वाटतं की या आरतीतल्या गणपतीचं वर्णन मोरगावच्या गणपतीला शोभत नाही. हे वर्णन वेगळंच आहे. समर्थांच्या अंतःकरणात असलेला गणपती समोर सगुण मूर्ती वेगळी आहे, मोरगावची आहे. पण समर्थांच्या अंतःकरणात असलेल्या गणपतीची आरती त्यांनी तिथं रचली असण्याची शक्यता आहे. दुसरं कडवं ज्यामध्ये दागिन्यांची चर्चा आहे, अनेक प्रकारचे आभूषण आहेत, त्याचं जे वर्णन आहे मला वाटतं हे नंतर कुणीतरी मध्ये घुसळलेलं आहे. कारण समर्थांना कोणत्या दागिन्यांची हौस होती हो, कुठली आभूषणं समर्थ रामदासांनी घातली. मध्यंतरी एक प्रवाद असा आला की शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेव्हा शिवतरगडीत बरेच महिने राहिले आणि अफजल खान येणार आहे, असा एक दुसरा प्रवाद, अजून दुसरा प्रवाह मतांचा, विचारांचा प्रवाह. म्हणून समर्थांनी ही आरती रचली, असाही एक विचारांचा प्रवाह आहे. पण ते खरं वाटत नाही. दिग्विजयाला निघालेले समर्थ शिवाजी महाराज हे 1676च्या दरम्यान निघालेले आहेत, 75-76ला निघालेले आहेत. आणि आपण पाहिलं 1659ला खानाचा वध झालेला आहे, 10 नोव्हेंबर 1659. त्यामुळे ही आरती त्या काळातली नसणार आहे. अनेक आरत्या आहेत. सगळ्यात लहान आरती जशी रामाची आहे तशी सगळ्यात मोठी 10 कडव्यांची आरती नवरात्रातली आहे. नवरात्रात जी अंबाबाईची आरती आपण म्हणतो ती आरती सगळ्यात मोठी आरती आहे समर्थांची. आणि केवळ 2 कडव्यांची आरती रामाची पण आहे. माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर समर्थांनी आरती रचलेली आहे. ही आरती आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये परमपूजनीय दादा अर्थात दासगणू महाराजांची वस्त्र समाधी स्वामी वरदानंद भारतींनी उभी केली. त्या समाधीच्या समोर आठवड्यातला 1 दिवस समर्थकृत माऊलींची आरती म्हणण्यात येते. परमपूजनीय आप्पांनी हा प्रघात, ही परंपरा अनेक वर्षांपासून गोरठ्याला लावलेली आहे. अशा अनेक आरत्यांचा आपण आज त्या आरत्यांच्या पाठीमागची भूमिका आपण पाहिली. उद्यापासून आपण दररोज त्या आरत्यांचं विवेचन, जिथं शक्य असेल तिथं माहिती असेल, कुठं संदर्भ मिळाला तर त्याचं प्रसंग, कुठल्या प्रसंगावर ही आरती गायलेली आहे याचा विचार उद्यापासून दुपारी 3 ते 4 सत्रामध्ये आपण करूया.
आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.